विजय लक्ष्मण गोताड गाव नरवण यांच्याकडून 17 टी शर्ट मित्रांनो विजेत्या संघाला आहेत. अनिलजी गोताड यांच्याकडून ही माहिती येते. विजय लक्ष्मण गोताड गाव नरवण पासनयवाडी यांच्याकडून विजेत्या संघाला 17 टी शर्ट आहेत. मित्रांनो चला सामना त्वरित चालू करा. चला मोठी मॅच, हाय व्होल्टेज मॅच, बिग फाईट पाहायला मिळते. एका बाजूला गुहागर टायगर, दुसऱ्या बाजूला कुणबी फायटर. फलंदाजी मार्कवर गुहागरचा वंडर बॉय शैलेश ठोंबरे, त्याच्या जोडीला फलंदाज 12वा प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षामध्ये या. रोहित मांडवकर. चला स्पीड अप, मॅचला स्टार्ट. बॅट्समन स्ट्राईकला शैलेश ठोंबरे, दुसऱ्या बाजूला रोहित मांडवकर. गोलंदाजी मार्कवर गुहागर टायगर संघाकडून आला आहे. शैलेश ठोंबरे यांनी जर सलग 3 षटकार मारले तर संघ मालक संदीप दादा मांजरेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला स्पीड अप. पंच रमेश भेकरे आणि संदेश दादा पाष्टे. मॅच मध्ये सुरुवात. 3, 2, 1 स्टार्ट. गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. गोलंदाजी करतोय शैलेश साठी. बघूया पहिला चेंडू भिरकावून दिलाय, सीमारेषा पार, षटकार. शैलेश ठोंबरेच्या प्रत्येक षटकाराला अर्शित इलेवन शीर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शैलेश ठोंबरेसाठी कॅश प्राइज 1. 3 षटकारांसाठी संदीप दादा मांजरेकर यांच्याकडून 1000 रुपये आणि अर्शित इलेवन यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. पुन्हा शैलेश ठोंबरेचे ऋतिक राऊंड द विकेट. पुन्हा सोळा पटका, दोरी छे की मंजूर, या तो सिक्सर. डीजे सतीश मारला. कृपया समालोचन कक्षाच्या समोरून बाजूला व्हा रसिक क्रीडाप्रेमी. शैलेश ठोंबरे 200 रुपयाचा कॅश प्राइज जिंकलाय. बघूया पुन्हा तिसरा चेंडू प्रगतीपथावर आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. पुन्हा आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि अर्शित इलेवन यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये होते. खरंच शैलेश ठोंबरे सुरेख फलंदाजी करतोय. एक मोठं नाव आहे गुहागरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख, तोच शैलेश ठोंबरे इन ॲक्शन या मॅच मध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन, तगडा फलंदाज आहे. पुन्हा सुरेख चेंडू, योग्य रीतीने चेंडूला सन्मान दिला. अलोंग द कार्पेट चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये. 1 धाव पळून पूर्ण. एका धावने समाधान मानावं लागते. बॅक टू बॅक 3 षटकार, 18, 3 चेंडू आणि 18 धावा वसूल केल्या 3 चेंडू शैलेश ठोंबरे. आता स्ट्राईकला आहे रोहित मांडवकर. हा एक सुद्धा मोठा खेळाडू आहे. याही खेळाडूच्या चर्चा राहिली गॉगल पाटलावरती. गोलंदाजी मार्कवर ऋतिक. रोहित साठी सुद्धा 3 षटकारांसाठी संदीप दादा मांजरेकर स्वतः संघ मालक यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. रोहित 3 षटकारांसाठी. पुन्हा एकदा ऋतिक टू रोहित. राईट टर्म ओव्हर द विकेट. पुन्हा फुलटा चेंडू जातोय रेषा पार, षटकार. डीजे
आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दादांकडून विजयदादा गोताड गाव नरवण यांच्याकडून विजेत्या संघाला 17 टी शर्ट स्पॉन्सर आहेत. धन्यवाद दादा. थँक्यू. सुरेख फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू समोरच्या चेंडूला खेळलाय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला एकच धाव. सुरेख कमबॅक पाहायला मिळाला या दोन चेंडूवरती. दरम्यान षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीकडे संघ जाऊन पोहोचलाय. कुणबी फायटर 26 धावांवरती. दरम्यान पहिले षटक महागडे ठरलंय. गुहागर टायगर संघाकडून खेळताना ऋतिक महागडा ठरलाय. पहिल्याच षटकात तब्बल 26 धावा वसूल केल्या शैलेश आणि रोहित यांनी. सुरेख फलंदाजी. हे दोन्ही फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी जाणले जातात. ते दोन फलंदाज इन ऍक्शन या मॅच मध्ये. अनेक मोठे खेळाडू या मॅच एक्झिबिशन मॅच दरम्यान खेळताना आपण पाहूच नक्कीच. चला उशीर होतोय. टीम मीटिंग नकोय. 20 मिनिटाची इनिंग संपवायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. बॉलर नेम गुहागर टायगर संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय संतोष. संतोष टू रोहित आणि शैलेश. सुरेख फलंदाजी. शैलेशच्या बॅट मधून लगातार बॅक टू बॅक 3 षटकार आले. हायट्रिक पाहायला मिळाली. एक्झिबिशन मॅच आहे. महत्वाची मॅच. बिग फाईट. गुहागर तालुक्यातील नामवंत खेळाडू ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ टू रोहित. या ठिकाणी भातगावचे सुपुत्र रमेश पाष्टे राजेश बेंडल यांचा सन्मान करतायत. दादा आपण जरा पुढे या. थँक्यू. भातगावचे सुपुत्र रमेशजी पाष्टे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपले राजेशजी बेंडल साहेब गुहागर तालुक्याचा आपला आवडतं नेतृत्व यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाकडे वळतोय. सुंदर असा रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. पाष्टे साहेब या स्पर्धेचं निमित्त साधून आपले लाडकं नेतृत्व राजेशजी बेंडल साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत. सोबत अभि वणे साहेब आहेत. सौरभ. शैलेश इन ऍक्शन. सौरभ गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट शैलेश साठी एक मोठं नाव आहे. शैलेश ठोंबरे गुहागरचा वंडर बॉय ज्याच्या बॅट मधून लगातार 7 सिक्सर आपण पाहिलं होतं तो शैलेश ठोंबरे इन ऍक्शन या मॅच मध्ये. पुन्हा फुलटो चेंडू. चेंडूला भिरकावून दिले सीमा रेषा पार. षटकार डीजे. शैलेश ठोंबरे एक मोठं नाव आहे गुहागर क्रिकेट मध्ये. तो शैलेश ठोंबरे इन ऍक्शन ऑन फायर आहे. धावसंख्या धावून पोहोचले 33 धावांवरती. दरम्यान दुसरं षटक प्रगतीपथावर सौरभ. राईट ओव्हर द विकेट शैलेश साठी. पुन्हा या सिट्स वाईड. पंच रमेश बेकरे आपल्याला खून करतात. धावसंख्या एकने डिपॉझिट होईल. धावसंख्या होती 34. अजूनही दोन्ही गडी मैदानात ज्यांनी मॅच ओपन केलंय रोहित आणि शैलेश. एक हाय व्होल्टेज मॅच. बिग फाईट एक्झिबिशन मॅच. प्रेक्षणीय सामना. सौरभ टू शैलेश. पुन्हा 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 पंच खून करतात. वाईड. पुन्हा एकदा एकने धाव डिपॉझिट होईल. धावसंख्या धावून पोहोचले 35 धावांवरती. समोर एक मोठा खेळाडू शैलेश ठोंबरे इन ऍक्शन या मॅच मध्ये. एक जबरदस्त दबाव असेल गोलंदाजावरती. सौरभ. धावसंख्या धावून पोहोचले 35 धावांवरती. सुरेख फलंदाजी. काय फलंदाजी पाहायला मिळते. काय फटकेबाजी शैलेश ठोंबरेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीड अप. गुहागर टायगर संघाकडून गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी मार्कवर शैलेश. पुन्हा पुन्हा कमबॅक पाहायला मिळालाय. पंच वळतात. येस इट्स वाईड. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. बॅक टू बॅक 3 वाईड फेकताना पाहायला मिळाला गोलंदाज सौरभ. धावसंख्या धावून पोहोचले बिनबाद 36. दरम्यान दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर सौरभ टू शैलेश. शिर संघाकडून बिलॉंग करताना आपण पाहतो तो शैलेश. मोठं नाव आहे.
मोठा खेळाडू आहे, तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो. गुहागर पटलावर त्याची चर्चा आहे. तोच खेळाडू इन ॲक्शन या मॅच मध्ये अनेक मोठे खेळाडू इन ॲक्शन मॅच मध्ये या पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने गुहागर टायगर संघ हा सुद्धा एक मोठा तगडा संघ आहे. सौरभ टू शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सौरभ सज्ज असेल, शैलेश हाफ ट्रॅकर चेंडू फलंदाजाला बीट करून चेंडू निर्धाव जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू इथं विसावला. सुरेख गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळाला या चेंडूवरती. दोन्ही तगडे फलंदाज, एका बाजूला शैलेश, दुसऱ्या बाजूला रोहित मांडवकर, दोन्ही मोठी नावं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं झेलची ती संधी हुकते. झेल इथे ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. एक मोठा मासा गळाला लागला असता शैलेश जीवदान इथे मिळताना पाहायला मिळतंय. शैलेश सारख्या खेळाडूला जीवदान देणे म्हणजे आता मात्र शैलेश रंग उधळे यात मात्र शंका नसेल. एक मोठा खेळाडू आहे. षटकार चौकारांची आतषबाजी त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळते. अनेक क्रीडाप्रेमी त्याची मॅच पाहायला खरंच मैदानात उपस्थित असतात. पुन्हा पुन्हा स्लोअर पद्धतीचा चेंडू बीट करून फलंदाजाला गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, सुरेख कमबॅक पाहायला मिळाला सौरभ कडून. राईट एम ओव्हर द विकेट शैलेश साठी. एक प्रेक्षणीय सामना, हाय व्होल्टेज मॅच याच्या दिवसातील एक काहीतरी वेगळं करण्याचा एक प्रयत्न, शपलून मारण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान दुसरं षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीकर संघ जाऊन पोहोचलाय. गुहागर फायटर कुणबी फायटर 38 धावांवरती. एका बाजूला गुहागर टायगर तर दुसऱ्या बाजूला कुणबी फायटर. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. तब्बल पहिल्या षटकामध्ये 26 धावा निघाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक पाहायला मिळाला. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या सौरभनं. मेरिटवर गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळाली, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा, 4 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज मैदानात गुहागर टायगर संघाकडून तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज विश्वजित, समोर फलंदाज रोहित. विश्वजित टू रोहित, राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, जवळजवळ 8व्या यष्टीच्या बाहेर चेंडू, फलंदाजाला बेट करून चेंडू गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, विश्वजित सुरेख गोलंदाजी करतोय. हा खराब चेंडू पाहायला मिळाला. यस इट्स वाईज. पंच रमेश बेकरे आपल्याला खून करतायत वाईड. 1 धावसंख्या डिपॉझिट होईल. धावसंख्या होते 39. अजूनही पहिली थोडी मैदानात सुरक्षित. हा खराब चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड येतोय. अवांतर धावेने पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी, तितकी सुरेख फलंदाजी. ओ फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन, पहिला गडी बाद, पहिल्या विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हलियन रोहित. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. रोहितच्या जागेवर नवीन बॅटर मैदानात कैलास निवाते. हा एक मोठा खेळाडू आहे. या खेळाडूने आजच्या सत्रामध्ये सत्र गाजवलंय. तो खेळाडू कैलास या मॅच मध्ये इन ऍक्शन. त्याच पद्धतीने शैलेश ठोंबरे अजूनही मैदानात सुरक्षित आहे. नवीन गोलंदाज सुरेख गोलंदाजी विश्वजित कडून पाहायला मिळते. प्रेक्षणीय सामना आहे आजच्या सत्रातील. हा मला वाटतं अजून एक फायनल सामना, ग्रँड फिनाले बाकी आहे. पहिला चेंडू सकाळी 10 वाजता डिलिव्हर झाला. पहिला षटकार सुहित जांगलीच्या बॅटमधून आला होता. विश्वजित हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडूला भिरकावून दिले क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार डीजे.
बाहेर षटकारासाठी पुन्हा हाफ टॅकर चेंडू चेंडू हवेत आहे मिस टाइम स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलबादची संधी फलंदाज बाद कैलास डीजे. बॅट्समन ऋषिकेश नवीन बॅटर मैदानात ऋषिकेश धावसंख्या झाले 46 दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 46. ऋषिकेश घुटना टेक तमाशा देख चेंडू हवेत आहे मिस टाइम स्ट्रोक आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे संधी होती संधी हुकताना पाहायला मिळाले जीवदान मिळाले ऋषिकेशला पहिल्या चेंडूवरती. जर हा झेल झाला असता तर गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळाला असता. ऋषिकेश धावसंख्या 2 ने डिपॉझिट होईल. दोन गड्यांच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचलाय कुणबी फायटर 48 धावांवरती. या ठिकाणी गुहागर तालुक्यातलं एक मोठं नाव टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. एकदा गुहागर तालुक्यातलं एक मोठं नाव सामाजिक क्रीडा आणि सांस्कृतिक अशा अनेक ठिकाणी ज्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला असे सन्माननीय सुशील अप्पा वेल्लाड यांचे सुपुत्र गौरवदादा वेल्लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. या संपलं ना. धावसंख्या जाऊन पोहोचले 54 धावांवरती दोन गड्यांच्या मोबदल्यात. शैलेश ठोंबरे 27 धावांवरती खेळतोय. एक मोठं नाव आहे गुहागर तालुक्यातील एक चर्चेतलं नाव आहे शैलेश ठोंबरे. इन ऍक्शन या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत जोडीला नवीन फलंदाज ऋषिकेश हा एक मोठा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर गुहागर टायगर संघाकडून 4थं षटक हाताळताना पाहायला मिळतोय आर्यन मस्कर. चला स्पीड अप. 4थं षटक प्रगतीपथावर शैलेश ठोंबरे इन ऍक्शन 27 धावांवरती तब्बल खेळतोय. मोठं नाव गुहागर तालुक्यातील गुहागरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख तोच शैलेश ठोंबरे. इन ऍक्शन या मॅच मध्ये अनेक मोठे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. सुरेख चेंडू टप्पा पाडल्याचा चेंडू मध्ये आउटस्विंग थोडासा पाहायला मिळाला. सरळ बीट करून फलंदाजाला गेला निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केला. मेरिटवर गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या 54 दरम्यान 4थं षटक प्रगतीपथावर. पुन्हा 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 खराब चेंडू पाहायला मिळत आहे. पंच रमेश बाकरे आपल्याकडे वळतात. येस इट्स वाईड. 1 ने धावसंख्या डिपॉझिट. धावसंख्या होते 56. 56 दोन गड्यांच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचलाय गुहागर फायटर कुणबी फायटर 56 धावांवरती. कुणबी फायटर संघाचे संघमालक संदीप दादा मांजरेकर एक मोठं नाव आहे. सुरेख फटका ओ हो दोरी छे की मंजूरी या तवात ब्रँडेड सिक्सर. खेळाडू या मॅच दरम्यान पाहायला मिळतील. ऋषिकेशसाठी संदीप दादा मांजरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले या षटकारासाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टप्पा पडलेला चेंडू पॅडवर आदळला आणि चेंडू
नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं गेलं एकच धाव. धाव संख्या 1 डिपॉझिट. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ धावून पोहोचलाय 63 धावांवरती. पुन्हा सज्ज आर्यन. आर्यन टू शैलेश. मोठं नाव शैलेश ठोंबरे. सुरेख चेंडू. टप्पा पडल्याचा आउटस्विंग पाहायला मिळतो. फिरकीचा जादूगर पाहायला मिळतो आर्यन. सुरेख गोलंदाजी वेगावर सवार आहे आर्यन. जखडून ठेवले शैलेशला. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा कुठून काढल्या 26. आता मात्र कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतो शैलेश. आर्यन राऊंड द विकेट शैलेशसाठी. पुन्हा सुरेख चेंडू. बीट करून फलंदाजाला चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. बॅक टू बॅक डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 63. 2 गड्यांच्या मोबदल्यात शैलेश इन ऍक्शन आणि ऋषिकेश. 2 मोठी नावं. सुरेख गोलंदाजी नजरांना पेश करताना पाहायला मिळतोय. नचाकत आहे गोलंदाजीमध्ये. ताकद आहे. वेगावर सवार होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवरती. पंच रमेश बेकरे वाईड खून करतात. चेंडू जातोय थर्डमॅन लिझन मध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं गेलं 3 धावा पळून पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. आणि 1 वाईड असे 4 धावा पळून पूर्ण केल्यात. 1 वाईड आणि 3 धावा पळून पूर्ण. धावसंख्या 4 ने डिपॉझिट. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यात 67. 71 धावांचं एक उच्चांक एक गाठला होता संघानं. हा उच्चांक मोडीत काढतोय का संघ पाहायचं आपल्याला. कोणबी फायटर. दरम्यान शेवटचं षटक. आर्यन मस्कर. सुरेख फटका. समोरच्या दिशेने चेंडूला खेळलंय. जोपर्यंत डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं 2 धावा पळून पूर्ण. थ्रो फेकी खराब पाहायला मिळाली. परंतु 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचलाय कोणबी फायटर. 59 धावांवरती. जिंकण्यासाठी 70 धावांची गरज फक्त आणि फक्त 24 चेंडू मध्ये. मी आता इथे थांबतोय. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे. उपस्थित राहिलेत कृपया आपण आलात. आपले सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. चला स्पीडअप करायचंय. 24 चेंडू 70 धावांची गरज. 24 चेंडू 70 धावांची गरज. मी इथे थांबतोय. आपण आता ऐकूया एक सुमधुर आवाज. गुहागरचा बुलंद आवाज. सतीशजी रांगळे सर. हॅलो. चला अंतिम सामन्याचा टॉस होईल मित्रांनो. अंतिम सामन्याचा टॉस. दोन्ही कर्णधार या. अंतिम सामन्याचा टॉस दोन्ही कर्णधार या ठिकाणी. कुणबी समवेती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित आहे. आणि या ठिकाणी या स्पर्धेला खास गावावरून कैलासवासी सुशीलाप्पा वेल्लाळ यांचे सुपुत्र सन्माननीय गौरवदादा वेल्लाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्यासोबत आयुष्कार पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच गुहागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश दादा कदम, विभाग प्रमुख मनवेलपाडा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा पण या ठिकाणी आलात. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
या ठिकाणी गौरवदादा वेळलाल सर तसेच रतिलाल पाटील सर आणि आयुष्कार पाटील सर यांचा सन्मान आपण करतोय. टॉस बॉक्सच्या दिशेने सर या आपण आपला सन्मान केला जातोय. आयुष्कार पाटील सर, रतिलाल पाटील सर आणि गौरवदादा वेल्लाळ सर. मित्रांनो, खास गावावरून या स्पर्धेसाठी आपल्या स्पर्धेसाठी आपल्या निमंत्रणाला मान देऊन खास गावावरून गौरवदादा वेल्लाळ या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. ग्वागर तालुक्यातील नव्हे तर रत्नागिरीतील एक मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं तेच गौरवदादा वेल्लाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आयुष्कार पाटील साहेब आणि रतिलाल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चला दादांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच कुणबी समाज संघ मुंबई शाखा तालुका ग्वागर यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित आहे आणि या स्पर्धेदरम्यान मित्रांनो अनेक मोठमोठे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेला चार चांद लावण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावत आहेत. या सर्वांचे मी एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खास फक्त गौरवदादांना आम्ही निमंत्रण दिलं आणि त्यांनी शब्द दिला होता की आम्ही नक्कीच या तुमच्या स्पर्धेसाठी तिथे दाखल होऊ. गौरवदादा यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत. गौरवदादा वेल्लाळ यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी. यस के सर, आपला प्रतिनिधी पाठवा ना, आपण या ना इथे. तसेच रतिलाल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जातोय. नक्कीच या आपल्या स्पर्धेसाठी इथं हजेरी लावत आहेत. आपलं नक्कीच या स्पर्धेला एक वेगळ्या स्थानावरती नेऊन ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे अनेक मान्यवरांच्या माध्यमातून. आणि नक्कीच आपण या ठिकाणी येत आहे, आपले सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नक्कीच सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आलेले सर्व पाहुणे मंडळी, अतिथी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांसाठी मित्रांनो, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. टाळ्या झाल्या पाहिजेत. कुणबी समाज संघ मुंबई शाखा तालुका ग्वागर संलग्न युवक मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित आहे आणि या स्पर्धेसाठी खास गाऊन गौरवदादा वेल्लाळ, त्यांचे सहकारी लतीश पाटील सर, आयुष्कार पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मैदानाच्या दिशेने वळूया, काय घडणार बिघडणार पाहूया. चला, अंतिम सामन्याचा टॉस आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो. अंतिम सामन्याचा टॉस रानवी पहिला चेंडू फिरकावून लावलाय, भर चेंडू सीमा रेखा पार. 6 धावा. काय फटका सजवला या ठिकाणी. 6 धावांसाठी चेंडू जातोय. 6 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 पर्यंत मजल मारतोय. यस के सर, संदेश दादा काताळकर. बॅटर नेम विश्वजित. स्ट्राईकला विशू. स्ट्राईकला विशू. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. एक धाव तर नक्कीच पळून पूर्ण क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे. एका धावेवरती समाधान मानतायत. धावांचा पाठलाग करायचा आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी मित्रांनो. एक प्रेक्षणीय सामना खेळवला जातो. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन थांबले. प्रेक्षणीय सामना खेळवला जातो. एका बाजूला कुणबी फायटर्स तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो एस के स्पोर्ट यांचा संघ ग्वागर टायगर्सचा सामना खेळवताना दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू मुकेश याचा. विशू याच्यासाठी खराब चेंडू, निर्धाव माफ करा, खराब स्क्वेअर चेंडू. एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 पर्यंत मजल मारतोय.
धन्यवाद. धन्यवाद अमर काजारे, आपण या ठिकाणी आलात, सहकार्य केलं, आपले मनपूर्वक आभार. चला पंच सामना त्वरित चालू करा, वेळ घालवून आपल्याला अंतिम सामन्याच्या दिशेनं वळायचंय. चला सामना त्वरित चालू करा. स्वप्नील येतोय, चेंडू आणि बॅटचा सुरेख संगम झाला. चेंडू येतोय सीमा रेखा पार, षटकार 6 धावांसाठी. फटका सुरेख सजवलाय. या नक्कीच या ठिकाणी पुढचा चेंडू हाताळतोय, कशा प्रकारचा चेंडू असेल. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला, इनसाइड एज घेऊन चेंडू हवेत आहे, काय होणार या ठिकाणी. कोणता फलंदाज येतोय जागा घेण्यासाठी. मला वाटतं रुपेश येतोय. ज्या रुपेशनं या अगोदरच्या सामन्यात रणवी संघाकडून खेळताना उत्तुंग फटकेबाजी केली होती, खास या स्पर्धेसाठी गावावरून खेळण्यासाठी आलाय आणि आपली ही स्पर्धा आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत बदल मारून देणारा रुपेश इन होतोय. नक्कीच कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळणार रुपेशची. यानंतरचा आवाज ऐकूया अभिवनी यांचा. थँक्यू. नॉन संख्येवर फलंदाज नाव सांगायचंय. सतीश, एक गड्याच्या मोबदल्यात संघ 24 धावांवरती. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील, सुरेख गोलंदाजी करतो स्वप्नील. पाहिले आपण याला, सुरेख फटका, गॅप मधून सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषा पार, षटकार. सुरेख फटका सजवला इथं. पुन्हा एकदा पाय वाकवलाय आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय, सीमा रेषा पार, षटकार. झालंय 36. सुरेख फलंदाजीचा नजराणा पेश करताना फलंदाज पाहायला मिळतोय रुपेश. काय फलंदाजी करतोय, काय फटके सजवतोय. हायट्रिक ऑन आहे. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. बॅक टू बॅक 2 सिक्सर पाहायला मिळाले, गगनचुंबी सिक्सर रुपेशच्या पाठवून. पुन्हा एकदा राऊंड द विकेट, पुन्हा हाफ ट्रॅकर चेंडू. चेंडूला योग्य रीतीने सन्मान दिला, अलाउंड द कार्पेट. चेंडू जातो डीप मध्ये, क्षेत्ररक्षण आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं गेलं, 1 धाव पळून पूर्ण. 1 धावेने धावफलक पुढे सर केलं. धावसंख्या 37. एक गड्याच्या मोबदल्यात रुपेश स्ट्राईकला असेल आता. विश्वजित, सतीश, पुन्हा सुरेख फटका, अलाउंड द कार्पेट. चेंडूला खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1च धाव. एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे सरकते. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीकडे संघ जाऊन पोहोचलाय 37 धाव, 38 धावांवरती. आता मात्र निर्णायक 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये एका बाजूला पाहिलं तर कुणबी फायटर, तर दुसऱ्या बाजूला गुहागर टायगर. सर्वच नामवंत खेळाडू या तालुक्यातून या खेळाडूंची निवड झाली. माझी निवड का केली गेली याचं प्रत्यक्षित करावे लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, अनुभव पणाला लावावे लागतील. एक प्रेक्षणीय सामना आहे, हाय व्होल्टेज मॅच, बिग फाईट. कुणबी फायटर वर्सेस गुहागर टायगर. एका बाजूला संदीपदादा मांजरेकर यांचा कुणबी फायटर संघ, तर दुसऱ्या बाजूला SK स्पोर्ट यांचा गुहागर टायगर संघ. नवीन गोलंदाज मैदानात 3रं षटक घेऊन आलाय. बॉलर नेम ऋषी गोताड.
सुरेख चेंडू, पुढचा पाय टेकवलाय आणि चेंडूला खेळलंय डीप मध्ये, क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब थ्रो पैकी पाहायला मिळते. एक धावेने धावफलक पुढे सरकतय. यानंतर एक मोठी बिग मॅच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ग्रँड फिनाले नक्कीच पाहायला मिळेल. एक रोमहर्षक सामना, ज्या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय तो मोठा सामना यानंतर पाहायला नक्कीच मिळेल. हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावून दिलाय, मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव. एकेरी दुहेरी संघ विजयी होणार नाही. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. आक्रमणच करावं लागेल दोन्ही फलंदाजांना. ऋषी गोताड एक मोठं नाव आहे. सुंदर गोलंदाजी, मॅरिटवर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक वेळा त्याच्या आपण मॅच पाहिल्यात. अनेक मॅच त्यानं विजयी करून दिल्यात संघाला. नरवण संघाकडून बिलॉंग करतो. हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक भिरकावून दिलाय. चेंडूला मिसफील्ड पाहायला मिळाले. 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल. 2 धावांनी जाऊन संघ जाऊन पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यात 42 धावांवरती. सुरेख फलंदाजी, तितकी सुंदर गोलंदाजी, मेरिटवर गोलंदाजी पाहायला मिळते ऋषीकडून. नरवण संघाकडून हा खेळाडू बिलॉंग करताना आपण पाहतो. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार, चौकार. डीजे सुरेख फलंदाजी. सुरेख फलंदाजी सतीश कडून. स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू यस 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 इट्स वाईड. पंच रमेश बेकरे. अवांतर धावने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 2 न पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 48 धावांवरती. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. दरम्यान तिसरं षटक प्रगतीपथावर ऋषी गोताड ओव्हर द विकेट. 7 चेंडू 22 धावांची गरज. सुरेख चेंडू. या चेंडूवरती कमबॅक केला ऋषीनं. जखडून ठेवलं या चेंडूवरती फलंदाजाला. 7 चेंडू 22 धावांची गरज संघ गुहागर टायगर संघाला. समोर मोठा एक संघ आहे कुणबी फायटर. लोअर फुल टॉस फसवलं अक्षरशः. बोट फिरवली चेंडूवरती आणि जखडून ठेवलं फलंदाज. दरम्यान षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीकडे संघ जाऊन पोहोचलाय. 48 धावांवरती 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. डीजे सहा चेंडू 22 धावांची गरज. बॉलर नेम ऋषिकेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाजी मार्कवर सतीशला. बघूया 6 चेंडू 22 धावांची गरज. बिग फाईट, बिग मॅच. हाफ ट्रॅकर चेंडू फसवलाय. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला पाहिलं जातं. 5 चेंडू आणि दरम्यान विकेटचा पतन इथं होताना पाहायला मिळालं. बॅक टू द पॅव्हलियन सतीश. धक्का मिळतोय दुसरा गुहागर टायगर संघाला सतीशच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी. फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं तोच गोलंदाजी. नेक्स्ट या मॅच मध्ये ऋषिकेश. नवीन फलंदाज मैदानात गुहागर टायगर संघाकडून फलंदाजीसाठी आलाय. सौरभ लेफ्ट हँड बॅट्समन. सौरभ टू ऋषिकेश. सुंदर गोलंदाजी, मेरिटवर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे ऋषिकेश. राईट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल सौरभ साठी.
5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. संगमाला खुश आहेत संदीपदादा मांजरेकर. हाफ ट्रॅकर चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद, गोल्डन डकचा शिकार सौरभ. बॅक टू द पॅव्हलियन. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत जिजे. हॅलो. 3 चेंडू 22 धावांची गरज. काय गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला कुणबी फायटर, दुसऱ्या बाजूला गुहागर टायगर. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एकही धाव अजून या गोलंदाजांवर खर्च केली नाही. 2 चेंडू शिल्लक आहेत. निर्धाव षटक टाकतोय की काय बघूयात. गुहागर कुणबी फायटर संघाकडून ऋषिकेश. हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडूला योग्य रीतीने सन्मान दिलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षण शैलेश ठोंबरे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं एकच धाव. जवळजवळ हा सामना कुणबी फायटर संघाने आपल्या पारड्यात झुकवलाय. दरम्यान औपचारिकता शिल्लक. यापुढील होणारा सामना ग्रँड फिनाले. साक्री बुद्रुक संघ वर्सेस रणवी. दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस बॉक्स मध्ये या. ग्रँड फिनाले, बिग फाईट. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एक मोठी मॅच असेल. या मॅच दरम्यान ग्रँड फिनाले आपण रंगताना पाहूच. शेवटची मॅच. चला कर्णधार नाणेफेक टॉस बॉक्स मध्ये या. साक्री बुद्रुक खुर्द